अगं ए कार्टी, अजून किती वेळ लावणार आहेस ते धुण्याला? नळाला पाणी येऊन गेलं तरी तुझं हे रडगाणं संपत नाही. 7 वर्ष झाली या घरात आलीस, पण एक धड काम तुला जमत नाही. आणि वंशाला दिवा द्यायचं तर लांबच राहिलं. नुसती बसून खाणारी अवदसा आहेस तू. सासूबाईंचा तो करडा आणि विखारी आवाज माझ्या कानावर पडला आणि माझ्या हातातला पाण्याचा तांब्या थरथरून खाली पडला. तो आवाज ऐकून बाहेरच्या खोलीतून संजयचाही ओरडण्याचा आवाज आला. आई, कशाला उगाच ओरडतेस तिच्यावर? जिला स्वतःच्या पोटी एक पोर जन्माला घालता येत नाही, ती तुझी कामं काय धड करणार? नशिबातच नसेल तर काय करणार? माझ्याही कर्माला हीच येऊन चिकटली. मित्रांच्या बायका कशा नटून थटून पोराबाळांसह फिरतात आणि मला बघा, या वांझोटीला घेऊन जगासमोर अपमान सोसावा लागतोय. त्याचे हे शब्द एखाद्या धारदार शस्त्रासारखे माझ्या काळजाला आरपार चिरून गेले. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पण त्या पुसण्याचीही मुभा मला नव्हती, कारण हात साबणाने भरलेले होते. मी सुनंदा, एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी, मोठ्या आशेनं या घरात आले होते. तेव्हा संजय किती गोड बोलायचा. लग्नाआधी तासनतास फोनवर माझ्याशी गप्पा मारायचा. सुनंदा, तू आलीस की माझं आयुष्य स्वर्गासारखं होईल. मला फक्त तू हवी आहेस, असं म्हणणारा हाच तो माणूस का? असा प्रश्न मला आता रोज पडतो. सासूबाईंचे टोमणे तर आता नित्यनेमाचेच झाले होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वांझोटी, पांढऱ्या पायाची अशा शब्दांनी माझं स्वागत व्हायचं. आणि संजयचा पगार तसा बेताचाच होता, पण त्याचा रुबाब एखाद्या राजासारखा असायचा. स्वतःच्या उणीवा झाकण्यासाठी तो सतत माझ्यावर खेकसायचा. त्या दिवशी सकाळी मी अंगणात धुणी धुत असताना शेजारच्या वहिनींनी त्यांच्या तान्हुल्याला बाहेर आणलं होतं. त्या बाळाला बघून माझ्या पोटात कसला तरी गोळा आला. एक अनामिक ओढ वाटली. पण सासूबाईंनी चटकन खिडकीतून बघून तोंड वाकडं केलं आणि म्हणाल्या, बघ बघ तिकडे, डोळे फाडून बघ. नशिबात नसतं ना, तेव्हा दुसऱ्याच्या पोराकडे बघूनच समाधान मानावं लागतं. पण माझ्या पोराचं काय? त्याचं नाव कोण पुढे नेणार? पुंजा का पगारावर काम करून दमतो माझा संजय, आणि घरी आल्यावर त्याला हे तुझं रडमुडं तोंड बघावं लागतं. मी काहीच बोलले नाही. मुकाट्यानं धुणी पिळून दोरीवर टाकत राहिले, कारण मला माहीत होतं की मी एक शब्द जरी उलट बोलले तरी संजयचा हात माझ्यावर उठायला वेळ नाही. लग्नाच्या पहिल्या 2 वर्षात आम्ही खूप दवाखाने केले. डॉक्टरांनी दोघांमध्येही काही दोष नाही, फक्त मानसिक ताण घेऊ नका असं सांगितलं होतं. पण माझ्या सासूबाईंना डॉक्टरांपेक्षा त्या भोंदू बाबांवर आणि तांत्रिकांवर जास्त विश्वास होता. प्रत्येक शनिवारी मला कोणत्या ना कोणत्या तरी नवीन तांत्रिकाकडे नेलं जायचं. तिथे होणारा धूर, त्या तांत्रिकांच्या घाणेरड्या नजरा आणि अंगावर टाकलेले ते लिंबू मिरच्यांचे प्रकार, यामुळे मला मळमळायला व्हायचं. पण सासूबाईंचा हात धरून मी गपचूप तिथे उभी राहायचे. एकदा तर एका तांत्रिकानं माझ्या शरीराकडे अशा काही नजरेनं पाहिलं की मला तिथेच जमीन फाटून त्यात गडप व्हावंसं वाटलं होतं. पण सासूबाईंना मात्र वाटायचं की हेच माझ्या आयुष्यातलं संकट दूर करतील. त्या दिवशी दुपारी जेवताना संजय अचानक म्हणाला, पुढच्या आठवड्यात माझ्या आतेभावाच्या मुलाचं बारसं आहे. आई, तू आणि मी जाऊया. हिला मात्र इथेच घरी ठेव. तिथे गेलं की लोक विचारतात, अजून सुनबाईला दिवस गेले नाहीत का? काय उत्तर देऊ मी त्यांना? माझ्या कपाळावर वांझोट्या बायकोचा नवरा म्हणून शिक्का बसलाय. मला तिथे जाऊन माझा अपमान करून घ्यायची मुळीच इच्छा नाही. हे ऐकून माझं जेवण घशाखाली उतरलं नाही. मी ताटावरून उठले आणि स्वयंपाकघरात जाऊन रडू लागले. मला वाटलं होतं लग्नानंतर नवरा माझा आधार बनेल, माझ्या दुःखात सहभागी होईल. पण तोच आता माझ्यासाठी सर्वात मोठं दुःख झाला होता.
माहेरी जावं तर तिथेही परिस्थिती काही वेगळी नव्हती. आई माझा जीव काढायची, पण भाऊ आणि वहिनीला मी ओझं वाटायचे. बाबा हतबल होऊन फक्त बघत राहायचे. त्या रात्री संजयनं दारू पिऊन घरात गोंधळ घातला आणि मला म्हणाला, सुनंदा, आता माझं सहन होत नाहीये. आई म्हणते दुसरं लग्न कर. कदाचित दुसऱ्या कोणाशी तरी मला मुलगा होईल. तू आहेस तशीच इथे पडून राहा किंवा तुझ्या माहेरी जा, मला फरक पडत नाही. त्याचं हे शब्द ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याच क्षणी मला वाटलं की आता जगण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. मी घराच्या कोपऱ्यात बसून रात्रभर विचार करत राहिले. अचानक माझ्या मनात एक भयंकर विचार आला, जो माझ्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होता. मी हळूच उठले. कपाटातून एक जुनी चिठ्ठी काढली. जेव्हा मी ती चिठ्ठी हातात धरली होती, डोळ्यांतून अश्रूंचे बांध फुटले होते. कपाटातून काढलेली ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांनी लग्नावेळी मला दिलेली काही मोलाची साध होती. पण आज त्या शब्दांनाही अर्थ उरला नव्हता. कारण ज्या घरात मला सुख शोधायचं होतं, तिथंच माझा गळा घोटला जात होता. रात्रीचे 2 वाजले असतील. संजय आणि सासूबाईंच्या घोरण्याचा आवाज शांत घरात घुमत होता. पण माझ्या मनात विचारांचे वादळ शमत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सासूबाईंचा तोच कर्कश आवाज पुन्हा घुमला. उठली का महाराणी, की आज पण तंगड्यात आणून लोळायचा विचार आहे? 7 वर्ष झाली तरी या घराचं नशीब उजळलं नाही, पण तुला मात्र वेळेवर चहापाणी लागतं. मी काहीच न बोलता अंथरुणावरून उठले आणि सरळ कामाला लागले. अंगण झाडताना बाहेरून जाणाऱ्या शेजारच्या बायकांकडे बघून मला अपराधी वाटायचं. त्यांच्या कोवळ्या पोरांना कडेवर घेतलेल्या त्या मातांकडे बघून माझ्या रिकाम्या कडेची मलाच लाज वाटू लागली होती. दुपारी सासूबाईंनी नवीनच फरमान काढलं. सुनंदा, आज दुपारी तुला घेऊन मी त्या डोंगरामागच्या नवीन बाबांकडे जाणार आहे. म्हणतात त्यांच्या एका अंगाराने पाळणा हलतो. खूप पैसे मागितलेत त्यांनी, पण माझ्या संजयच्या वंशाला दिवा मिळणार असेल तर मी तेही द्यायला तयार आहे. मला त्या तांत्रिकांकडे जायची अजिबात इच्छा नव्हती, कारण याआधीही तांत्रिकांनी माझ्या अगतिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. पण सासूबाईंच्या विरोधात जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. भर उन्हात आम्ही त्या टेकडीवरच्या एका पडक्या मंदिरात गेलो. तिथे त्या बाबाची ती घाणेरडी नजर बघून माझ्या काळजात धस्स झालं. त्याने माझ्या अंगावर कसली तरी भुकटी टाकली आणि मला एकटीला आतल्या खोलीत बोलावले. तेव्हा मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. मी सासूबाईंना घट्ट धरून रडू लागले. आई, मला नाही जायचं आत, मला भीती वाटतेय. पण त्यांनी माझा हात झटकला आणि म्हणाल्या, मर तिकडे. तुला आमची इज्जत आणि वंशाची काहीच पडून नाहीये. तुला फक्त नाटकं करायला येतात. तिथून परत येताना मी ठरवलं होतं की आता माहेरी जाणंच उत्तम आहे. आईकडे गेल्यावर कदाचित मन शांत होईल म्हणून मी 2 दिवसांची परवानगी मागून माहेरी गेले. पण तिथं गेल्यावर जे चित्र दिसलं ते सासरपेक्षाही भयानक होतं. वहिनी मला बघताच फणफणली. आली का परत ही? महिनाभर इथेच ठाण मांडून बसणार आता? आम्हाला आमचा संसार बघायचा की हिला पोसायचं? लोकांच्या प्रश्नांना उत्तर देऊन तोंड दुखून गेलंय आमचं. माझे बाबा, जे माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे, ते कोपऱ्यात मान खाली घालून बसले होते. त्यांच्या डोळ्यातली हतबलता मला स्पष्ट दिसत होती, पण ते काहीच बोलू शकत नव्हते. आईने चोरून मला भाकरी दिली आणि हळूच म्हणाली, सुनंदा, गपगुमान सासरी जाग बाळा. तिथे कितीही त्रास झाला तरी तेच तुझं घर आहे. आता तुझ्या भावाचं लग्न झालंय, त्याचंही घर मोडायला नको ना आपण. आईचे ते शब्द ऐकून मला जाणवलं की आता माझं असं या जगात कोणतंही ठिकाण उरलेलं नाही जिथं मी हक्काने रडू शकेन. 15 दिवस कसे बसे तिथं काढले आणि जड पावलांनी पुन्हा त्या नरकात परतले.
सासरी येताच संजयने नवीनच ड्रामा सुरू केला होता. तो कोणाशी तरी फोनवर हसून खेळून बोलत होता. मी घरात पाऊल टाकताच त्याचा चेहरा कडू झाला. कशाला आलीस परत? आई म्हणत होती तू तिकडेच राहिली असतीस तर बरं झालं असतं, मला मोकळं होता आलं असतं. असं म्हणून त्याने पुन्हा तोच विषय छेडला. आई म्हणते संजयचं लग्न करून देऊया, एखादी पोरगी बघायला पण सुरू केली आहे त्यांनी. शेजारच्या मावशींनी जेव्हा हे मला सांगितलं तेव्हा मला वाटलं की माझ्या छातीवर कोणीतरी जड पाटा ठेवलाय. त्याच रात्री संजय गावाला एका नातेवाईकाच्या कार्याला निघाला होता. मला वाटलं तो मला सोबत नेईल, पण त्याने स्पष्ट नकार दिला. तुला नेलं की लोक विचारतात, म्हणून तुला इथेच राहणं बरं आहे, असं म्हणून तो निघून गेला. सासूबाई ही त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या. घरात मी एकटीच होते. बाहेर पाऊस कोसळत होता आणि माझ्या मनात दुःखाचा महापूर आला होता. आरशासमोर उभी राहून मी स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहिलं. लग्नाच्या वेळी जो चेहरा गुलाबासारखा टवटवीत होता तो आज कोमेजून गेला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि चेहऱ्यावर एक प्रचंड रिकामेपणा होता. रात्रीचे 11 वाजले होते. मला आठवलं संजय एकदा म्हणाला होता, तू मेलीस तरी कोणाला फरक पडणार नाही. आणि खरंच तसंच होतं. मी स्वयंपाकघरात गेले. तिथे असलेल्या रॉकेलच्या डब्याकडे माझं लक्ष गेलं. हात थरथरत होते, पण मन दगड झालं होतं. मला वाटलं आता सगळं संपवून टाकावं. ना सासूचे टोमणे राहतील, ना संजयचा तिरस्कार. मी रॉकेलचा डबा उचलला आणि अंगावर ओतून घेणार इतक्यात मला आठवलं की माझ्या मरण्यानं कोणालाच दुःख होणार नाही. उलट संजयला नवीन लग्न करायला मोकळी वाट मिळेल. मी तो डबा खाली ठेवला आणि घराबाहेर पडले. रात्रभर रेल्वे रुळाकडे चालत गेले. समोरून येणारी मालगाडी बघून मला वाटलं, बस आता एक उडी आणि सर्व संपलं. मी डोळे मिटले आणि रुळाच्या दिशेनं धाव घेणार इतक्यात एका बलदंड हातानं मला मागून जोरात ओढलं. मी जमिनीवर कोसळले. अंधारात मला समोरच्या माणसाचा चेहरा दिसत नव्हता. फक्त त्याच्या हातात एक पांढरा रुमाल होता, ज्यानं तो त्याचा हात पुसत होता. तो माणूस रागानं ओरडला, वेडी झालीयस का? मरून काय मिळणार आहे तुला? ज्यांच्यासाठी मरतेस त्यांना तुझी किंमत नाही, आणि ज्यांना तुझी किंमत आहे त्यांच्यापर्यंत तू पोचलीच नाहीस. मी रडत त्याला म्हणाले, तुम्ही मला का वाचवलं? मला मरू द्या, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाहीये. पण त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. त्याची धावपळ झाली आणि गडबडीत तो तिथून निघून गेला. पण त्याचा तो रुमाल तिथेच पडला होता. मी तो रुमाल उचलला आणि डोळ्यांना लावला. त्या रुमालाला एक विशिष्ट मंद सुवास येत होता. मी घरी परतले. कुणालाच काही कळलं नाही. दिवस पुढे सरकत होते, पण माझ्या मनातला मृत्यूचा विचार त्या रुमालाच्या सुवासामुळे कुठेतरी मागे पडला होता. एक दिवस अचानक संजयने मला घराबाहेर काढण्याचा चंगच बांधला. दुपारची वेळ होती. मी स्वयंपाक करत होते. विचारांच्या तंद्रीत माझ्याकडून भात जळला. जळलेल्या भाताचा वास घरात पसरताच सासूबाई धावत आल्या आणि त्यांनी माझ्या श्रीमुखात लगावली. काय ग, वंशाचा दिवा तर जळलाच तुझ्यामुळे, आता घरचे अन्न पण जाळायला लागलीस का? इतक्यात संजय तिथे बोलणे ऐकून मला जोरात ढकलून दिले. मी भिंतीवर आदळले. कपाळातून रक्ताची धार वाहू लागली. तरीही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने माझे केस धरले आणि फरफटत मला दरवाजापर्यंत नेलं. जा, निघून जा या घरातून. आता तुला या घरात थारा नाही. तुझ्या बापाच्या घरी जा किंवा विहिरीत उडी मार, मला काही फरक पडत नाही. त्याने मला जोरात बाहेर ढकललं आणि दरवाजा जोरात लावून घेतला. मी बाहेर पावसाच्या पाण्यात भिजत उभी होते. कपाळातून रक्त वाहत होतं आणि डोळ्यांतून अश्रू. मी बराच वेळ दरवाजा ठोठावला. संजय, दरवाजा उघड. मी कुठे जाणार या रात्री? आई, मला माफ करा. परत असं नाही होणार. पण आतून फक्त शांतता होती.
मी त्या अंधाऱ्या रात्री रस्त्यानं चालू लागले. कुठे जायचं माहीत नव्हतं. चालता चालता मी एका जुन्या मंदिरात पोचले आणि तिथे एका कोपऱ्यात बसून राहिले. दुसऱ्या दिवशी पहाटे मी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. खिशात काही मोजके रुपये होते जे मी साठवून ठेवले होते. मी बस पकडून एका मोठ्या शहरात आले. शहराची ती गर्दी, ते मोठे रस्ते बघून मला आणखीनच भीती वाटू लागली. 2-3 दिवस मी रेल्वे स्टेशनवरच काढले. भूक लागली की नळाचं पाणी प्यायचे. असं वाटायचं की स्वतःला संपून टाकावं. पण आता माझ्यात जीव देण्याचीही ताकद उरली नव्हती. एके ठिकाणी नदीच्या काठावर मी उभी होते. पुन्हा एकदा तोच विचार मनात आला की या पाण्यात उडी मारली तर सर्व प्रश्न सुटतील. मी काठावर उभी राहून डोळे मिटले आणि झुकले. इतक्यात पुन्हा एकदा त्याच आवाजानं मला साद घातली. तुला काय वाटतं, नदीत उडी मारली की तुझं दुःख विरघळून जाईल? मूर्ख आहेस तू. मी मागे वळून बघितलं तर तोच व्यक्ती होता ज्यानं मला पहिल्यांदा वाचवलं होतं. मी जोरात ओरडले, तुम्ही कोण आहात? का माझं पिच्छा करत आहात? मला माझं काम करू द्या. मला जगण्याची इच्छा नाहीये. त्यानं शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, जगण्याची इच्छा नसेल तर मर. पण आधी मला हे सांग की तुला काय कमी आहे? हातपाय चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, मग हरलीस का? एकदा माझ्या नजरेतून स्वतःकडे बघ. असं म्हणून त्यानं मला तिथेच बसवलं आणि तो कुठेतरी निघून गेला. काही वेळानं तो परत आला आणि त्यानं माझ्यासमोर खायचं पाकीट ठेवलं. आधी हे खा, मग ठरवू काय करायचं ते. मला कळेना की हा अनोळखी माणूस माझ्यासाठी एवढं का करत आहे. त्या रात्री त्यानं मला त्याच्या घरी नेलं. माझ्या घरी राहण्याची सोय आहे. मी एकटाच राहतो. तुला सुरक्षित वाटत असेल तर चल, नाहीतर तुझा मार्ग मोकळा आहे, असं तो म्हणाला. मी अविश्वासानं त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुमच्या घरी कोण असतं आणि तुम्ही मला का मदत करत आहात? त्यानं फक्त स्मितहास्य केलं आणि म्हणाला. माझ्या प्रश्नावर त्यानं फक्त एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, माझं नाव समीर आहे. या जगात माझं म्हणायला कोणीच नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव कदाचित मला थोडी लवकर होते. तुला वाटत असेल की मी उपकार करतोय, तर तसं नाही आहे. मी फक्त एक माणूस म्हणून तुला मदत करतोय. तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तू आत्ताच जाऊ शकतेस. मी अडवणार नाही. पण एक लक्षात ठेव, बाहेरचं जग तुझ्यासारख्या एकट्या स्त्रीसाठी या रात्री खूप क्रूर आहे. समीरचं ते शब्द ऐकून माझ्या मनातलं द्वंद्व काही काळ शांत झालं. मी त्याच्या मागे मुकाट्यानं चालू लागले. तो मला एका साध्या पण नीटनेटकेपणा असलेल्या फ्लॅटमध्ये घेऊन आला. घराचा दरवाजा उघडताच एक प्रसन्न सुवास आला, अगदी तसाच जसा त्या रुमालाला होता. त्यानं मला एक खोली दाखवली आणि म्हणाला, ही तुझी खोली. मी बाहेरच्या हॉलमध्ये झोपेन. तुला हवं असेल तर तू दरवाजा आतून लावून घेऊ शकतेस. जेवण टेबलावर ठेवलंय, खाऊन घे. मी खोलीत गेले आणि दरवाजा लावून घेतला. कितीतरी वर्षानंतर मला इतकी सुरक्षित जागा मिळाली होती, जिथे कोणी ओरडणारं नव्हतं, कोणी टोमणे मारणारं नव्हतं. पण तरीही मनात भीती होतीच. अनोळखी माणसावर विश्वास ठेवावा का, हा प्रश्न मला सतावत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा हॉलमधून भांड्यांचा आवाज येत होता. मी घाबरत बाहेर आले तर समीर स्वतःसाठी चहा बनवत होता. मला बघून तो म्हणाला, उठलीस? फ्रेश होऊन घे, मग आपण बोलूया. नाश्ता करताना त्यानं मला विचारलं, तुला काय करायला आवडतं, म्हणजे काही काम वगैरे? मी गोंधळून म्हणाले, मला फक्त घरकाम येतं, मी कधी बाहेर काम नाही केलं. त्यावर तो ठामपणे म्हणाला, शिकावं लागेल सुनंदा. जोपर्यंत तू स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीस तोपर्यंत हे जग तुला जगू देणार नाही. तू माझ्या घरी पाहुणी म्हणून नाही तर एक स्वाभिमानी व्यक्ती म्हणून राहावंसं असं मला वाटतं.
त्यानं पुढच्या काही दिवसात माझ्यासाठी एका मॉलमध्ये पॅकिंगचं काम शोधून दिलं. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. लोकांशी कसं बोलायचं, काम कसं करायचं, काहीच करायचं नाही. पण हळूहळू मला सवय झाली. मॉलमध्ये काम करताना जेव्हा पहिल्या महिन्याचा पगार माझ्या हातात पडला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. 7 वर्षाच्या संसारात मी हजारो वेळा अपमान सहन केला होता. पण त्या 5-6 हजार रुपयांनी मला जी किंमत दिली ती कशातच नव्हती. मी घरी आले आणि ते पैसे समीरच्या समोर ठेवले. हे काय आहे? त्यानं विचारलं. हे माझ्या पगाराचे पैसे आहेत. तुम्ही मला आश्रय दिलात, त्याचं हे पैसे ठेवा, मी म्हणाले. समीर खडखडून हसून म्हणाला, सुनंदा, मी तुला इथे भाड्यानं ठेवलेलं नाही आहे. हे पैसे तुझे आहेत, तुझ्या कष्टाचे आहेत. स्वतःसाठी काहीतरी घे किंवा साठवून ठेव. तुला कधीतरी स्वतःचं घर घ्यायचं असेल ना, तेव्हा हे कामी येतील. त्याच्या त्या शब्दांनी मला एक नवीन उमेद दिली. दिवस वेगानं जात होते. मी दिवसा कामावर जायचे आणि संध्याकाळी घरी आले की समीरसोबत जेवण बनवायचे. आम्ही दोघं वेगवेगळ्या खोल्यात झोपायचो. तो कधीच माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीत आला नाही किंवा त्यानं कधी माझ्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला नाही. पण एक गोष्ट मला जाणवत होती, तो खूप एकटा होता. कधीकधी तो खिडकीपाशी बसून तासनतास शून्यात बघत राहायचा. एके दिवशी मी पिशवीतलं सामान व्यवस्थित करत असताना मला तो जुना रुमाल सापडला. तो रुमाल हातात घेताच मला ती रेल्वे रुळावरची रात्र आठवली. मी तो रुमाल घेऊन समीरकडे गेले आणि विचारलं, हा तुमचाच आहे ना? त्यानं तो रुमाल पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हळवा कोपरा उमटला. हो, हा माझाच आहे. माझ्या आईनं मला दिला होता. तिच्या शेवटच्या आठवणींपैकी एक आहे हा. मला तेव्हा कळालं की त्या रात्री तो स्वतःच्या दुःखात असतानाही त्यानं मला वाचवलं होतं. आमची मैत्री आता घट्ट होत चालली होती. तो माझ्यासाठी फळं आणायचा. कधी माझी तब्येत बरी नसेल तर औषधं आणून द्यायचा. एकदा पावसाळ्यात मला खूप ताप आला होता. तेव्हा त्यानं रात्रभर माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्या. त्या क्षणी मला माझ्या नवऱ्याची, संजयची आठवण आली. ताप आल्यावर तो म्हणायचा, काय नाटकं लावलीत, उठ आणि स्वयंपाक कर. पण समीर काहीच न बोलता माझी काळजी घेत होता. एके दिवशी अचानक समीरच्या घरी काही पाहुणे आले. ते त्याचे लांबचे नातेवाईक होते. त्यांना बघताच समीरचा चेहरा पांढरा पडला. मला काय करावं कळेना. तो घाईघाईनं किचनमध्ये आला आणि माझा हात धरून म्हणाला, सुनंदा, प्लीज मला मदत कर. हे लोक खूप चौकस आहेत. मी त्यांना सांगितलंय की तू माझी बायको आहेस. जर त्यांना कळालं की तू इथे अशीच राहतेस तर ते तुझा आणि माझा दोघांचाही अपमान करतील. फक्त आजच्या दिवसापुरतं हे नाटक कर. मी स्तब्ध झाले. ज्या बायको या नात्यासाठी मी 7 वर्ष रक्त आटवलं होतं, तेच नातं आज एका खोट्या नाटकात उभं होतं. पण समीरच्या डोळ्यातली अगतिकता पाहून मी नकार देऊ शकले नाही. मी पदर डोक्यावर घेतला आणि पाहुण्यांसमोर गेले. नमस्कार, मी वाकून त्यांच्या पाया पडले. अगं बाई, किती गुणी सून शोधलीस समीर. खूप छान आहे तुझी बायको, त्या मावशी म्हणाल्या. त्या दिवशी मी समीरच्या घराची खरोखरची सून असल्यासारखा वावरले. मी छान स्वयंपाक केला, सगळ्यांची सरबराई केली. पाहुणे खूप खुश झाले. पण ते गेल्यावर माझ्यातलं द्वंद्व पुन्हा जागृत झालं. मी समीरवर ओरडले, तुम्ही असं खोटं का बोललात? तुम्ही दुसरं काहीही सांगू शकला असता, बायकोचं का? समीर शांत होता. तो म्हणाला, कारण मला तुझ्याबद्दल आदर वाटतो सुनंदा. तुला या समाजात एक सन्मान मिळावा म्हणूनच मी ते बोललो. दुसरं कोणतंही नातं लोकांना पचलं नसतं. त्या रात्री आमच्यात खूप मोठी चकमक झाली. मला वाटलं तू माझा फायदा घेतोय का? पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याने मला चहा दिला आणि म्हणाला, जर तुला माझ्यासोबत राहणं ओझं वाटत असेल तर मी तुला दुसरीकडे राहण्याची सोय करून देतो.
तेव्हा मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी त्याला माफ करायला सांगितलं. त्यानंतर आमचं नातं बदललं. आम्ही एकमेकांच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगू लागलो. समीरनं सांगितलं की तो लहान असतानाच त्याचे आईवडील एका अपघातात गेले. त्याच्या काका काकूंनी त्याची सर्व मालमत्ता हडप केली आणि त्याला घराबाहेर काढलं. तो रस्त्यावर राहून लोकांच्या घरी धुणी भांडी करून शिकला आणि आज या पदावर पोचला होता. माझं या जगात कोणीच नव्हतं सुनंदा. तू आलीस आणि या घराला घरपण आलं. असं म्हणताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी नकळत त्याच्या जवळ गेले आणि त्याचा हात हातात घेतला. त्या रात्री आम्ही खूप वेळ गप्पा मारत बसलो होतो. पाऊस बाहेर कोसळत होता आणि आत 2 जखमी मनं एकमेकांना सावरत होती. समीरनं हळूच माझं डोकं त्याच्या खांद्यावर घेतलं. मला त्या क्षणी इतकं सुरक्षित वाटलं की मी तिथेच रडू लागले. मी वांजोटी आहे समीर, माझ्या नशिबात काहीच नाही, मी हुंदके देत म्हणाले. त्याने मला जवळ घेतलं आणि म्हणाला, कोणी सांगितलं तू वांजोटी आहेस? तू एक पूर्ण स्त्री आहेस आणि तुला प्रेम मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. मुलामुळे स्त्री पूर्ण होत नाही, तर तिच्या कर्तृत्वामुळे होते. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या मिठीत शांत झालो. मला वाटलं माझं प्रेम मला मिळालंय. काही महिने असेच सुखात गेले. आम्ही दोघं नोकरी करायचो आणि संध्याकाळी आनंदानं वेळ घालवायचो. आम्ही नवीन घर घेण्याचं स्वप्न पाहू लागलो होतो. 4 वर्ष कशी निघून गेली कळालंच नाही. जुन्या आठवणी धूसर झाल्या होत्या. संजय आणि त्याची आई आता माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखे होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आम्ही ज्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होतो तिथे एके दिवशी एक म्हातारी आजी आली. ती समीरच्या ओळखीची होती. तिनं मला निरखून पाहिलं आणि अचानक म्हणाली, अगं, तू तर त्या बाळूची मुलगी ना? सासर सोडून इथे काय करतेस? आणि हा मुलगा कोण आहे? आजीच्या त्या प्रश्नानं माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिनं मला जुन्या आयुष्यातल्या एका भयान वळणावर नेऊन उभं केलं होतं. समीरने सावरण्याचा प्रयत्न केला, पण आजी ओरडून म्हणाली, मला फसवू नका, मला सगळं माहितीये. तुम्ही लग्न न करता एकत्र राहताय. किती हा घाणेरडा प्रकार. आजीचा तो आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारी जमा होऊ लागले. समीरने सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर जात होती. आजी म्हणाली, मी तुझ्या वडिलांना आत्ता फोन करून सांगते की त्यांची लेक इथे काय उद्योग करतीये. मी रडू लागले. मला वाटलं पुन्हा एकदा माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार. पण त्याचवेळी समीरने एक असा निर्णय घेतला जो आमच्या आयुष्याला पूर्णपणे वेगळ्या वळणावर नेणार होता. त्याने गर्दीसमोर येऊन माझा हात आपल्या मजबूत हातात घट्ट पकडला आणि त्या जमलेल्या गर्दीकडे पाहत अत्यंत धीर गंभीर आवाजात म्हणाला, हो आजी, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आम्ही अजून लग्न केलं नाहीये, पण म्हणून आमचं नातं घाणेरडं ठरत नाही. सुनंदाला ज्यांनी अर्धवट मेल्यासारखं सोडून दिलं होतं त्यांच्यापेक्षा मी कितीतरी पटीने बरा आहे, कारण मी तिचा सन्मान केलाय. तुमच्या लेखी लग्न म्हणजे फक्त एक विधी असेल, पण माझ्यासाठी लग्न म्हणजे 2 जीवांनी एकमेकांना दिलेला आधार आहे. आम्ही लवकरच कायदेशीररित्या एकत्र येणार आहोत, त्यामुळे कोणालाही आमच्यावर बोट उचलण्याचा अधिकार नाही. समीरचे ते शब्द ऐकून आजी क्षणभर शांत झाली, पण लोकांची कुजबूज पूर्णपणे थांबली नव्हती. समीर मला सावरत घराच्या आत घेऊन आला आणि त्याने जोरात दरवाजा लावून घेतला. घराच्या आत आल्यावर तो शांतपणे सोफ्यावर बसला, पण त्याच्या कपाळावर घामाचे थेंब होते. मी कोपऱ्यात उभी राहून रडत होते. समीर, माझ्यामुळे तुम्हाला आज लोकांच्या नजरेत खाली बघावं लागलं. मला माफ करा. मी खरंच निघून जाते इथून, मी हुंदके देत म्हणाले. त्यावर तो रागाने उठला आणि माझ्या जवळ येऊन म्हणाला, सुनंदा, पुन्हा असं बोलायचं नाही. तू कुठेही जाणार नाहीस.
आपण जे करतोय त्यात काहीच चुकीचं नाही. वातावरण खूप तणावपूर्ण झालं होतं. त्या तणावातून बाहेर पडण्यासाठी समीरने समोरचा टीव्ही चालू केला. टीव्हीवर एक जुना क्लासिक चित्रपट लागला होता. पडद्यावर नायक आणि नायिका पावसात भिजत एकमेकांचा हात धरून उभे होते. पार्श्वभूमीवर एक अत्यंत भावूक गाणं वाजत होतं. तू जशी आहेस तशीच मला हवी आहेस. जगाच्या नियमांनी आपलं प्रेम मोजता येणार नाही. त्या गाण्याचे शब्द माझ्या काळजाला भिडत होते. नायक नायिकेला म्हणत होता, लोक म्हणतात तू पूर्ण नाहीस, पण माझ्यासाठी माझं जग तुझ्यापासूनच सुरू होतं आणि तुझ्यावरच संपतं. मला वंशाचा दिवा नकोय, मला तुझा सहवास हवाय. हे शब्द ऐकताना मला वाटलं जणू ते माझ्याच आयुष्याबद्दल बोलत आहेत. मी चोरून समीरकडे पाहिलं. त्याचेही डोळे भरून आले होते. तो टीव्हीकडे बघत होता, पण त्याचं लक्ष त्या गाण्यातल्या भावनांकडे होतं. तो नायक जेव्हा नायिकेला मिठीत घेतो आणि तिला सांगतो की तिच्या अस्तित्वाशिवाय तो शून्य आहे, तेव्हा समीरने अचानक नजर वळवली आणि माझ्याकडे पाहिलं. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या, पण एका क्षणात आम्ही दोघांनीही नजर चोरली. आमच्यात खूप काही बोलायचं होतं, पण शब्दांची साथ मिळत नव्हती. त्या गाण्याने आणि संवादांनी आमच्या मनातल्या भावनांना वाट करून दिली होती. संजय आणि सासूबाईंनी मला दिलेला प्रत्येक टोमणा त्या गाण्याच्या शब्दांनी जणू धुवून काढला होता. टीव्हीवरचा डान्स बघताना मला जाणीव झाली की समीरनं मला दिलेल्या या 4 वर्षाच्या साथीत मी कधीच स्वतःला वांझोटी समजलं नव्हतं, कारण त्याने मला तशी जाणीवच करून दिली नव्हती. थोड्या वेळाने समीर उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता. सुनंदा, त्याने मला हाक मारली. मी त्याच्या जवळ गेले. तो म्हणाला, त्या आजी जे म्हणाल्या ते कुठेतरी माझ्याही मनात होतं. आपल्याला हे नातं जगासमोर मान्य करावंच लागेल. मला तुझं ओझं नाहीये, उलट तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मी आज माणूस म्हणून जगतोय. त्या जुन्या संजयने तुला जे दिलं नाही ते सर्व मला तुला द्यायचंय. मी त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, आपण लवकरच एका मंदिरात जाऊन लग्न करूया का? मला तुला माझ्या नावाचं कुंकू लावायचं आहे, जेणेकरून पुन्हा कोणी तुझ्यावर बोट उचलू शकणार नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. इतकी वर्ष ज्या सुखाची मी वाट पाहिली होती ते आज माझ्यासमोर उभं होतं. पण माझ्या मनात एक भीती अजूनही होती, माझा भूतकाळ. मी त्याला विचारलं, पण समीर, माझ्या जुन्या आयुष्यातल्या लोकांनी जर पुन्हा त्रास दिला तर? जर तो संजय पुन्हा समोर आला तर? समीरनं माझे दोन्ही हात हातात घेतले आणि अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाला, त्याला माझ्याशी सामना करावा लागेल. आता तू एकटी नाहीस सुनंदा, मी तुझी सावली बनून तुझ्या सोबत असेन. त्या रात्री आम्ही दोघंही खूप वेळ जागे होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ठरवलं की आपण कोर्टात लग्नाची नोंदणी करायची आणि मग छोट्याशा मंदिरात जाऊन लग्न करायचं. पण त्याच वेळी फ्लॅटच्या खाली काही गाड्या थांबल्याचा आवाज आला आणि कोणीतरी जोरात आमचा दरवाजा वाजवू लागलं. मला वाटलं आजीनं खरोखरच कोणाला तरी बोलवलंय. समीरनं दरवाजा उघडला तर समोर 2 पोलीस आणि एक वकील उभे होते. सुनंदा, कोण आहे इथे? एका पोलिसानं दरडावून विचारलं. मी घाबरून समीरच्या मागे लपले. वकील पुढे आला आणि म्हणाला, तुमच्या पहिल्या पतीनं संजयनं तुमच्यावर चोरीचा आणि पळून गेल्याचा गुन्हा दाखल केलाय. तुम्हाला आत्ता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. हे ऐकून मला चक्कर यायचीच बाकी होती. समीर पुढे सरसावला आणि म्हणाला, अहो पण हे शक्यच नाही. 4 वर्ष ती कुठे होती हे त्या माणसानं शोधलं नाही आणि आता अचानक चोरीचा आरोप? पोलीस अधिकारी म्हणाला, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. तक्रार आलीये, कारवाई करावी लागेल. समीरनं वकिलाकडे पाहिलं आणि विचारलं, संजय स्वतः का आला नाही? वकील हसून म्हणाला,
तो बाहेर गाडीतच बसलाय. त्याला त्याच्या पत्नीला भेटायची खूप घाई आहे. पोलिसांचे ते शब्द ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या माणसानं मला जळलेल्या भाताच्या कारणावरून भर पावसात घराबाहेर काढलं, ज्यानं माझ्या मरण्याची वाट पाहिली, तोच संजय आज 4 वर्षानंतर माझ्यावर चोरीचा आळ घेऊन दारात उभा होता. समीरचा चेहरा रागानं लाल झाला होता. त्यानं पोलिसांना ठामपणे सांगितलं, तुम्ही तिला असं घेऊन जाऊ शकत नाही. आधी मला तो तक्रारीचा कागद दाखवा. वकील उपहासानं हसला आणि म्हणाला, कागदपत्र कोर्टात बघता येतील. आता सहकार्य करा, नाहीतर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. बाहेर उभ्या असलेल्या गाडीची काच हळूच खाली झाली आणि मला त्या काचेमागून संजयचा तोच क्रूर चेहरा दिसला. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप नव्हता, तर एक प्रकारचा कुत्सित विजय होता. मला खात्री होती की त्याला माझी ओढ नव्हती, तर त्याला समीरच्या सुबत्तेचा आणि माझ्या बदललेल्या आयुष्याचा हेवा वाटत होता. मी थरथरत समीरचा हात धरला. समीरनं माझ्या डोळ्यात पाहिलं आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाला, घाबरू नको सुनंदा, मी आहे. तू फक्त गप्प राहा, बाकी मी बघून घेतो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर संजयनं माझ्यावर घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळाल्याचा खोटा आरोप केला. तो ओरडून सांगत होता, साहेब, ही बघा माझी बायको, दुसऱ्या कोणासोबत तरी शहरात मज्जा मारते आणि मी तिथे गरिबीत दिवस काढतोय. त्याचं ते घाणेरडं बोलणं ऐकून मला स्वतःचीच लाज वाटत होती. पण समीर डगमगला नाही. त्यानं आपल्या ओळखीच्या एका मोठ्या वकिलाला तिथे बोलावलं. समीरच्या वकिलानं विचारलं, जर तुमची पत्नी दागिनं घेऊन पळाली होती तर 4 वर्ष तुम्ही तक्रार का केली नाही? आजच तुम्हाला कसं आठवलं? संजयकडे याचं उत्तर नव्हतं. तो फक्त गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होता. 7-8 तासांच्या मोठ्या ड्राम्यानंतर समीरच्या वकिलानं पोलिसांना कागदपत्र दाखवली की सुनंदानं इथे शहरात स्वतः कष्ट करून पैसे कमावले आहेत आणि संजयनं तिला सोडून दिल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. अखेर पोलिसांनी संजयला तंबी देऊन तिथून हाकलून लावलं. स्टेशनच्या बाहेर पडल्यावर संजय माझ्या जवळ आला आणि कुजबुजला, सुनंदा, तू खूप मोठी झालीयस असं तुला वाटतंय ना? लक्षात ठेव, अजून आपला घटस्फोट झालेला नाही. तांत्रिकदृष्ट्या तू अजूनही माझीच बायको आहेस. मी तुला इतक्या सहजासहजी सुख लाभू देणार नाही. संजय तिथून निघून गेला, पण माझ्या मनात एक भीतीची लहर सोडून गेला. समीर पूर्णपणे शांत होता. त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. आम्ही दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो होतो. पोलीस स्टेशनमधल्या त्या घाणेरड्या वातावरणातून बाहेर पडल्यावर समीर म्हणाला, सुनंदा, चल आपण कुठेतरी बसूया. सकाळपासून आपण काहीच खाल्लेलं नाहीये. आम्ही जवळच्याच एका साध्या उडपी हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये लोकांची गर्दी होती. वेटरची धावपळ सुरू होती आणि कोपऱ्यात असलेल्या रेडिओवर मंद गाणी वाजत होती. समीरनं 2 प्लेट इडली आणि चहाची ऑर्डर दिली. नाश्ता टेबलावर आला. वाफाळलेला चहा समोर होता, पण आमच्या दोघांच्याही तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. मी चमच्यानं इडलीचे तुकडे करत होते, पण ते घास घशाखाली उतरत नव्हते. समीर एकटक खिडकीबाहेर पाहणाऱ्या रस्त्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात खूप काही होतं, राग, काळजी आणि कदाचित भविष्याची भीती. मला त्याला विचारायचं होतं की संजय जे म्हणाला ते खरं आहे का? आपलं नातं आता कायदेशीर कचाट्यात अडकणार का? पण त्याची शांतता बघून माझी हिंमत होत नव्हती. समीरनं चहाचा कप हातात घेतला, पण तो एक घोट घेऊन पुन्हा खाली ठेवला. आमचा नाश्ता समोर तसाच पडला होता. 4 वर्षांनंतर आलेलं हे जुनं वादळ आमच्या शांत आयुष्याला पुन्हा एकदा उद्ध्वस्त करणार होतं की काय, या विचारानं आम्ही दोघेही एकमेकांपासून नजर चोरत होतो. त्या शांततेत फक्त हॉटेलमधील आवाजांचा कल्लोळ ऐकू येत होता.
पण आमच्या मनातील कोलाहल त्यापेक्षाही मोठा होता. हॉटेलच्या त्या कोपऱ्यात बसून आम्ही एकमेकांशी एक शब्दही न बोलता फक्त समोरच्या रिकाम्या प्लेट्सकडे बघत होतो. चहा थंड झाला होता आणि मनातील भीती वाढत होती. समीरने अखेर शांतता तोडली. त्याने आणि म्हणाला, सुनंदा, तो संजय जे म्हणाला ते तांत्रिकदृष्ट्या खरं आहे. जोपर्यंत तुझा कायदेशीर घटस्फोट होत नाही तोपर्यंत आपण अधिकृतपणे लग्न करू शकत नाही. पण तू घाबरू नकोस. मी उद्याच वकिलांशी बोलून घटस्फोटाची नोटीस पाठवण्याची सोय करतो. आता मागे हटायचं नाही. मी फक्त मान हलवली, पण माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. 7 वर्षांचा तो जाच आणि आता पुन्हा त्याच माणसाशी कायदेशीर लढा देणं मला नको वाटत होतं. आम्ही घरी परतलो. घरात पाऊल टाकताच मला त्या टीव्हीवरच्या गाण्याची आठवण आली, जिथे नायक नायिका एकमेकांसाठी जगाशी लढायला तयार होते. पण प्रत्यक्ष आयुष्य इतकं सोपं नसतं. पुढचे काही दिवस खूप धावपळीचे गेले. समीरने नामांकित वकिलांची गाठ घेतली. संजयने पाठवलेल्या नोटीसचा प्रतिवाद केला. या दरम्यान मला कामावर जाणंही कठीण झालं होतं, कारण संजय कधी कुठे येऊन पुन्हा धिंगाणा घालेल याचा नेम नव्हता. एके दिवशी मी ऑफिसवरून परत येत असताना रस्त्यात मला तो दिसला. तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत त्याची आई, माझी सासू होती. तिला बघताच माझे पाय लटपटू लागले. काय ग सुनंदा, शहरात येऊन खूप शहाणी झालीस का? सासूबाईंचा तोच विखारी आवाज पुन्हा घुमला. माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद केलंस तू. 4 वर्ष कुठे होतीस कोणास ठाऊक. आता मुकाट्याने गावाकडे चल, नाहीतर तुझा तो जो कोणी मित्र आहे ना, त्याला पोलीस कोठडीत चढवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी म्हणाले, आई, ज्या दिवशी तुम्ही मला घराबाहेर काढलं त्या दिवशीच माझं आणि तुमचं नातं संपलं. आता मी पुन्हा त्या नरकात येणार नाही. संजय पुढे आला आणि त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. जास्त बोलू नकोस. तू माझी बायको आहेस. कायद्याने तुला माझ्यासोबतच राहावं लागेल. मी कसा बसा स्वतःचा बचाव केला आणि पळत घर गाठलं. घरात शिरल्यावर मी समीरला मिठी मारून जोरात रडले. मला वाटलं की हे जग मला कधीच सुखानं जगू देणार नाही. समीरनं मला शांत केलं. सुनंदा, त्यांनी तुला धमकावलं ना, हेच आपल्याला हवं होतं. आपण त्यांच्याविरुद्ध छळाचा आणि मानसिक त्रासाचा खटला दाखल करू शकतो. त्या रात्री समीरनं ठरवलं की आता लपून राहण्यात अर्थ नाही. त्यानं त्या आजीला आणि काही जवळच्या मित्रांना घरी बोलावलं. समीर म्हणाला, मी आणि सुनंदानं ठरवलंय की आम्ही समाज काय म्हणेल याची वाट बघणार नाही. आम्ही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊ. पण आजपासून सुनंदाला या घरात अधिकृत स्थान असेल. समीरच्या या निर्णयानं मला बळ मिळालं. आम्ही नवीन घर घेण्याची जी प्रक्रिया सुरू केली होती ती घाईनं पूर्ण केली. नवीन घराची पूजा करायचं ठरलं. पूजा अगदी साधी होती, पण आमच्यासाठी तो मोठा सोहळा होता. घराच्या पूजेच्या दिवशी समीरनं मला एक सुंदर निळी साडी भेट दिली. ही नेस, तू यात खूप सुंदर दिसशील, तो म्हणाला. मी नटून थटून तयार झाले. आरशात स्वतःला पाहताना मला विश्वासच बसत नव्हता की ही तीच सुनंदा आहे जी 4 वर्षापूर्वी मरायला निघाली होती. पूजेला समीरचे मोजकेच मित्र आणि ती आजी आली होती. आजीनं माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. पोरी, मी तुला आधी चुकीचं समजले. मला माफ कर. तू जे सोसलंय ते देवानं कुणाच्याही नशिबात देऊ नये. आजपासून तू या घरची खरोखरची लक्ष्मी आहेस. आजीचे ते शब्द ऐकून माझं मन भरून आलं. पूजेनंतर आम्ही नवीन घराच्या गॅलरीत उभे होतो. शहरातले दिवे खाली चमचमत होते. समीरनं हळूच माझा हात हातात घेतला. सुनंदा, आता इथून पुढे आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होईल. जुन्या जखमा आता विसरून जा. उद्या आपण कोर्टात जाऊन कागदपत्रांवर सह्या करूया, तो आश्वासक स्वरात म्हणाला. मला वाटलं की आता सर्व काही नीट झालंय.
पण रात्री अचानक समीरला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यानं फोन उचलला आणि त्याचा चेहरा क्षणार्धात पांढरा पडला. त्यानं फोन ठेवला आणि माझ्याकडे हतबलतेनं पाहिलं. काय झालं समीर? मी घाबरून विचारलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, सुनंदा, तुझ्या माहेरून फोन होता. बाबांची तब्येत अचानक खूप बिघडलीय. संजय आणि त्याच्या माणसांनी माहेरी जाऊन खूप राडा केला. बाबांना धक्काबुक्की केली आणि त्यांना हार्ट अटॅक आलाय. ते तुला शेवटचं बघायला मागत आहेत. ही बातमी ऐकताच माझ्या काळजात जणू वीज कोसळली. बाबा, माझे बाबा, ज्यांनी कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं, ते आज माझ्यामुळे मृत्यूच्या दारात उभे होते. समीर, मला आत्ताच्या आत्ता गावाला जायला हवं, मी रडत ओरडले. समीरनं एका क्षणाचाही विलंब न लावता गाडी काढली. आम्ही रातोरात प्रवासाला निघालो. बाहेरचा अंधार जणू माझ्या भविष्याची भीती दाखवत होता. गावी पोचले तेव्हा सकाळचे 5 वाजले होते. घरासमोर लोकांची गर्दी होती. मी धावतच आत गेले तर बाबा खाटेवर निपचित पडले होते. आईचा रडण्याचा आवाज घरभर घुमत होता. माझ्या भावाने मला पाहताच रागाने विचारलं, आली का तू? तुझ्यामुळे आज बाबांची ही अवस्था झालीये. तो संजय रोज इथे येऊन धमकावतोय, घर ताब्यात घेण्याची भाषा करतोय. तू तिथे शहरात सुखात राहतेस आणि इथे आम्ही नरक सोसतोय. भावाचे हे शब्द ऐकून मी सुन्न झाले. संजयनी माझ्या माहेरच्या माणसांना इतका त्रास दिला होता की तेच आता माझे शत्रू झाले होते. मी बाबांच्या पायाशी बसले. त्यांच्या हातात हात घेतला. त्यांचे डोळे उघडले. त्यांनी मला ओळखलं आणि त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. त्या एका अश्रूत सगळं काही होतं. माया, अगतिकता आणि वेदना. दुपारी जेव्हा परिस्थिती थोडी शांत झाली तेव्हा मी बाहेर अंगणात बसले होते. तिथेच मला माझी शाळेची जुनी मैत्रीण मीरा दिसली. मीरा आणि मी लहानपणीचे जीवश्च कंठश्च मित्र. तिनं मला लांबूनच ओळखलं आणि धावत येऊन मला मिठी मारली. सुनंदा, किती वर्षांनी भेटतेयस आणि ही कसली अवस्था करून घेतलीस तू? मीराच्या त्या आश्वासक मिठीत मला थोडा आधार वाटला. पण माझं मन द्वंद्वात होतं. तिला माझं खरं सत्य सांगावं की नको? मी शहरात एका परक्या पुरुषासोबत राहतेय हे ऐकून ती माझा तिरस्कार तर करणार नाही ना? आम्ही गावाबाहेरच्या त्या जुन्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसलो. मीरानी माझा हात धरला आणि म्हणाली, बोल सुनंदा, तुझ्या डोळ्यात खूप काही दडलंय. तू सासर सोडल्याचं गावात सगळ्यांना माहितीये, पण तू कुठे होतीस आणि कशी आहेस हे कोणालाच माहीत नाही. माझ्यापासून काही लपवू नकोस. मीराने पसून केला तिच्या त्या आपुलकीच्या स्वरामुळे माझे बांध फुटले. मी तिला सुरुवातीपासून सगळं सांगितलं. संजयचा जाच, सासूची वागणूक, रेल्वे रुळावरची ती रात्र आणि समीरने दिलेली नवी उभारी. मी तिला हेही सांगितलं की मी आणि समीर लग्न न करता एकत्र राहतोय. मला वाटलं मीरा आता मला सोडून जाईल, पण तिनं मला अधिक घट्ट धरलं. वेडी आहेस का तू? यात तुझं काय चुकलं? समाज काय म्हणेल याचा विचार करणं सोड. ज्यानं तुला मरणाच्या दारातून खेचून आणलं आणि मान सन्मान दिला, तोच तुझा खरा साथीदार आहे. तू खूप हिंमत दाखवलीयस सुनंदा. मीराचे हे शब्द माझ्यासाठी एखाद्या औषधासारखे ठरले. तिनं मला सांगितलं की संजयने गावात सगळ्यांना खोटं सांगितलंय की मी दागिने घेऊन पळाले, जेणेकरून त्याला लोकांची सहानुभूती मिळेल. मीरा आणि मी बराच वेळ गप्पा मारल्या. तिनं मला धीर दिला की ती माझ्या पाठीशी उभी राहील. पण त्याच वेळी तिथे संजय आपल्या काही गुंडांसोबत हजर झाला. बघा बघा, ही वांझोटी इथे येऊन मैत्रिणींना गोष्टी सांगतेय, तो ओरडला. सुनंदा, तुला वाटलं तू शहरात पळून गेलीस म्हणजे सुटलीस? आत्ता तुझे बाबा माझ्या ताब्यात आहेत.
जोपर्यंत तू घटस्फोटाच्या अर्जावर सह्या करत नाहीस आणि समीरकडून मला 5 लाख रुपये मिळवून देत नाहीस, तोपर्यंत तुझ्या बाबांना मी नीट औषधोपचार मिळवू देणार नाही. संजयची ही मागणी ऐकून मला त्याचा प्रचंड तिरस्कार वाटला. तो माझ्या बाबांच्या जीवाचा सौदा करत होता. समीर तिथेच उभा होता. त्यानं पुढे येऊन संजयला रोखलं. पैसे विसर, तुला आता तुरुंगाची हवा खावी लागेल, समीर गरजला. पण संजयनं कुत्सित हास्य केलं आणि म्हणाला, हा गाव आहे समीर, शहर नाही. इथे माझे नियम चालतात. गावाचे लोक जमा झाले होते, पण कोणीही पुढे यायला तयार नव्हतं. त्याचवेळी मीरा उभी राहिली आणि तिनं जमलेल्या लोकांना उद्देशून बोलू लागली. बघा या माणसाला, स्वतःच्या पत्नीला घराबाहेर काढलं आणि आता तिच्या वडिलांच्या जीवाशी खेळतोय. तुम्ही काय बघत आहात? मीरानं लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, पण संजयनं तिचाही अपमान केला. परिस्थिती अत्यंत स्फोटक झाली होती. संजयनं माझ्या बाबांच्या रूमकडे धाव घेतली आणि ओरडला, आत्ताच्या आत्ता सह्या कर, नाहीतर बघच काय करतो ते. मी समीरकडे पाहिलं. त्याचे डोळे आगीसारखे जळत होते. संजय जेव्हा माझ्या बाबांच्या खोलीकडे धावला तेव्हा माझं हृदय जणू थांबलं होतं. पण समीरनं एखादा ढालसारखं त्याच्यासमोर उभं राहून त्याला रोखलं आणि एका बाजूला ढकललं. समीरच्या चेहऱ्यावरचा तो संयमी पण करारी भाव पाहून संजयची बोबडी वळाली. जेव्हा समीरनं पोलिसांना बोलावून संजयच्या धमक्यांच्या रेकॉर्डिंग्स त्यांच्या स्वाधीन केल्या, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या 7 वर्षांच्या नरक यातनांचा अंत झाला. पण हा अंत एका नवीन आणि सुंदर आयुष्याची सुरुवात होती. आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला जाणवतं की प्रेम म्हणजे केवळ लग्नाआधी फोनवर केलेली गोड बोलणी किंवा समाजासाठी केलेला देखावा नसतो. जे संजयनं केलं ते खोटं प्रेम होतं, ज्यात केवळ मालकी, हक्क, स्वार्थ आणि वंशाची हाव होती. पण समीरनं जे केलं ते खरं प्रेम होतं, ज्यानं मला मी वांझोटी असतानाही स्वीकारलं आणि माझ्या अस्तित्वाचा सन्मान केला. खऱ्या प्रेमात शरीरापेक्षा मनाचा आदर मोठा असतो, हे मला त्या रात्री उमजलं होतं जेव्हा आमच्या घरात पाणी सांडल्यामुळे आम्ही एकाच खोलीत होतो आणि समीरनं माझ्याबद्दल असलेल्या पवित्र आदरापोटी मला स्पर्शही न करता जमिनीवर झोपून माझं संरक्षण केलं होतं. विश्वास म्हणजे काय असतं हे मला समीरच्या डोळ्यात दररोज दिसायचं. तो विश्वास ज्यानं मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत दिली आणि समाजाच्या टोमण्यांविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. नातं म्हणजे केवळ रक्ताची गाठ नसते, तर ती 2 तुटलेल्या मनांनी एकमेकांना सावरून धरण्याची एक मूक शपथ असते, जी आम्ही निभावली होती. गावातून सर्व प्रश्न मिटवून आम्ही जेव्हा शहरात परतलो तेव्हा आम्ही पुन्हा एकदा मंदिरात लग्न केलं. पण यावेळी ते कोणाचं ओझं नव्हतं, तर 2 जीवांचं मिलन होतं. आज 4 वर्ष उलटली आहेत. माझ्या कुशीत आमचा छोटा मुलगा खेळते. बघताना मला त्या सासूचं आणि समाजाचे टोमणे आठवतात. तेव्हा मला हसू येतं, कारण नियतीनं सिद्ध केलं होतं की दोष माझ्यात नव्हता, तर दोष त्या वातावरणात आणि विचारात होता. समीर आजही कामावरून आल्यावर त्याच जुन्या पांढऱ्या रुमालानं हात पुसतो, जो रुमाल माझ्यासाठी केवळ कापड नव्हता, तर एका बुडत्या आयुष्याला मिळालेला आधार होता. खरं प्रेम माणसाला संपवत नाही, तर ते माणसाला पुन्हा एकदा जगायला शिकवतं. त्याग म्हणजे केवळ स्वतःला विसरणं नव्हे, तर दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं अस्तित्व शोधणं असतं. हेच माझ्या आयुष्याचं सार आहे. आज मी सुनंदा म्हणून नाही, तर एका स्वाभिमानी स्त्री आणि मातेच्या रूपात स्वतःला पूर्ण अनुभवत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.